उद्धव ठाकरे आता षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झालेले आहेत। मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे आता मेळाव्यासाठी म्हणून निघालेले आहेत। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी ठाकरे कुटुंब आता षण्मुखानंद सभागृहाकडे निघालेलं आहे। आजच्या या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषणं केली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहामध्ये आपल्या शिवसैनिकांशी कसा संवाद साधतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। या निमित्तानं विधानसभेचं रणशिंग देखील फुंकलं जाणार आहे। त्यासाठी आता उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झाले। लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले। उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा सुरू होतोय। त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेचा डोम NSCI या सभागृहामध्ये वर्धापन दिन सोहळा सुरू झालेला आहे।